नमस्कार मित्रांनो, नवरी मिळते हिटलरला मालिकेत पुढील प्रसंग असा उलगडतो की दुर्गाला समजते की लीलाने कालिंदीच्या हस्ती तिची ओटी भरण्याचं ठरवलेलं आहे. हे ऐकताच दुर्गा संतापते आणि म्हणते की ती लीलाच्या आईकडून ओटी भरून घेणार नाही. तिला तिच्या बाळावर लीलाच्या आईची सावलीही नको आहे. त्यामुळे दुर्गा आणखीनच चिडचिड करू लागते. लक्ष्मी तिला समजावण्याचा प्रयत्न करते की लीलाने मुद्दाम हा कार्यक्रम ठरवला असावा, कारण तिला माहीत आहे की दुर्गाच्या कुटुंबाला ती आवडत नाही. दुसरीकडे कालिंदी आणि लीला दुर्गाच्या ओटी भरण्याची तयारी करत असतात. कालिंदी लीलाला टोमणे मारते की तिला ऑर्डर देण्याची सवय लागली आहे. यावेळी लीला यशही संवाद साधते आणि खात्री देते की दुर्गाला तिच्या आईने ओटी भरली तर काही अडचण येणार नाही ना. त्यामुळे लीला खुश होते आणि कार्यक्रमाची तयारी सुरू राहते. दरम्यान दुर्गा चिडचिड करत खोलीत बसलेली असते. किशोर तिला समजावतो की लीलाने सगळ्यांना योजनाबद्ध पद्धतीने फसवलं आहे. तो दुर्गाला सांगतो की आता मोठी खेळी खेळायची आहे आणि त्याला तिचा पाठिंबा हवा आहे. दुर्गाला त्याच्या योजनेबद्दल शंका वाटते, पण ती त्याला पाठिंबा देण्याचे आश्वासन देते. लीलाच्या घरी छान सजावट केली जाते. आजी आणि दुर्गाची इतर नातेवाईक त्या सजावटीचे कौतुक करतात. कालिंदी म्हणते की तिला अपेक्षा नव्हती की दुर्गा येईल, पण आता सगळं छान झालं आहे. लीला दुर्गासाठी खास साडी आणते आणि आग्रह करते की तिने ती साडी नेसावी. दुर्गा ही साडी नेसून बाहेर येते आणि तिच्या चोर ओटीचा विधी सुरू होतो. त्याच वेळी आजींनी मैत्रीण तिथे येते आणि दुर्गाची माफी मागते. ती सांगते की तिला आपल्या वर्तनाबद्दल पश्चाताप झालेला आहे आणि ती लीलामुळे इथे आली आहे. दुर्गा प्रथम रागावते, पण नंतर समजूतदारपणे माफ करते. गुढीपाडव्याच्या दिवशी लीला गुढी उभारते आणि आजी तिचे तिथे कौतुक करतात. अजयही कौतुकाने तिच्याकडे पाहतो. अचानक गुढी कोसळण्याची शक्यता निर्माण होते, पण अजय धाव घेतो आणि ते थांबवतो. त्यानंतर लीलाच्या पदराला आग लागते आणि अजय ती विझवतो. लीला घाबरते आणि रडते. आजी लीलाला आणि अजयला मंदिरात घेऊन जातात आणि नवस फेडण्याची तयारी करतात. पूजेदरम्यान आजींच्या हातातलं ताट खाली पडतं आणि त्यांना अंतरा दिसते. त्यामुळे त्या घाबरतात आणि यावर पुढील भागात काय घडेल हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला